पुणे ड्रग्ज प्रकरणामध्ये आता संपूर्ण प्रशासन हे अलर्ट मोडवरती आलेलं आहे। पुण्यामध्ये ड्रग्जची विक्री करणाऱ्या पब आणि हॉटेलवरती हातोडा चालवण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशाच्या नंतर महानगरपालिकेने ही कारवाई केली आहे। एफसी कल्चर, टेरासिन, सोशल या हॉटेल्सवरती आतापर्यंत कारवाई झालेली आहे। L3 पब वरती सुद्धा कारवाई झाल्याचं कळतंय। पुण्यामधल्या ड्रग्ज पार्टीची सोशल मीडियावरती जाहिरात सुद्धा केली जायची। सोशल मीडियामध्ये जाहिरात करून तरुणांना ड्रग्ज पार्टीसाठी बोलवलं जायचं धक्कादायक माहिती समोर येते। ड्रग्ज पार्टीमध्ये तरुण आणि तरुणींना मागच्या दारानं एंट्री मिळायची अशी माहिती पुणे ड्रग्ज प्रकरणामधल्या वकिलांनी न्यायालयामध्ये दिलेली आहे। फॉरेन्सिकच्या पथकानं पार्टीमधल्या उपस्थितांच्या रक्ताचे नमुने घेतले। पुण्यामधल्या L3 बारमधून फॉरेन्सिकच्या पथकानं हे नमुने घेतलेले आहेत। तर पुण्यामधलं पब आणि हॉटेलमधलं ड्रग्जचं प्रकरण समोर आलेलं होतं आणि ते जे तरुण होते त्या व्हिडिओमध्ये त्या तरुणांनी आता ड्रग्ज सेवन केल्याची पोलिसांना कबुली दिली आहे। 2 तरुणांनी हॉटेलच्या आणि या पबच्या बाथरूममध्ये ड्रग्जचं सेवन केलेलं होतं। हा व्हिडिओ सोशल मीडियावरती आणि माध्यमांमध्ये व्हायरल झालेला होता। पुणे पोलिसांनी दोघांचीही कसून चौकशी केली आणि त्याच्यानंतर ड्रग्ज घेतल्याची कबुली या तरुणांनी दिली आहे। याविषयी बोलूया, धनंजय दळवी आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। धनंजय, या दोन्ही तरुणांनी ड्रग्ज घेतल्याची कबुली दिलेली आहे, आणखी काय काय म्हटलेलं आहे या कसून चौकशी झाल्याच्या नंतर या 2 तरुणांनी? यामिनी, आपण जर पाहिलं तर पुण्यातील L3 जी बार होता त्या ठिकाणी हे पब मध्ये ही पार्टी जी आहे ती मध्यरात्री झाली होती आणि त्यातलाच एक व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। आपण जर पाहिलं तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून ही जी आहे ती पार्टी ऑर्गनाईज केली गेली होती आणि त्यामध्येच हे 2 तरुण जे आहे ते एका जर आपण पाहिलं तर शौचालयाच्या ठिकाणी ड्रग्ज घेतानाचा हा व्हिडिओ जो आहे तो समाज माध्यमांवर व्हायरल झाला सगळीकडे आणि त्यानंतर पुण्यातील हे ड्रग्ज प्रकरणाचं रॅकेट जे आहे ते उघड झालेलं पाहायला मिळालं आणि याच 2 तरुणांना आता पुणे पोलिसांनी जे आहे ते ताब्यात घेतलेलं पाहायला मिळालं। एका तरुणाला जे आहे ते मुंबईवरून तर दुसऱ्याला जे आहे ते पुण्यावरून ताब्यात घेण्यात आलं आणि दोघांची कसून चौकशी जी आहे ती देखील करण्यात आली आणि यामध्ये जे आहे ते L3 जो बार आहे त्यामध्ये या तरुणांनी जे आहे ते ड्रग्जचं सेवन केलं असल्याची कबुली जी आहे ती पोलिसांना दिल्याची माहिती जी आहे ती सध्या समोर येताना प्राथमिकरित्या पाहायला मिळते। त्यामुळे अंमली पदार्थ आता कुठून आले होते, नेमके त्यांनी कुठून आणले होते या सगळ्यातली चौकशी जी आहे ती त्यांची सुरू असणारच आहे। त्यामुळे आता यामध्ये नेमके कोणते कोणते धागेदोरे समोर लागतायत ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। त्यामुळे आता पुणे पोलिसांच्या या चौकशीमध्ये आणखी काय काय माहिती समोर येते आणि हे या संपूर्ण ही जी पार्टी जी ऑर्गनाईज करण्यात आली होती यामध्ये कोणाकोणाचा हात आहे हे सगळं पाहणं आता महत्वाचं असणार आहे। यामिनी, धनंजय, ह्या 2 तरुणांची जेव्हा चौकशी झाली यामधून आणखी काही अपडेट्स मिळतात का? हे 2 तरुण नेमके कुठले होते, त्यांनी ड्रग्ज नेमकं कुणाकडून विकत घेतलं होतं याची काही माहिती मिळू शकली आहे का? म्हणजे पोलिसांना याचे अधिक धागेदोरे मिळतील आणि या विक्रेत्यांपर्यंत त्यांना पोहोचता येऊ शकतं। यामिनी, खरं पाहिलं तर या सगळ्यापर्यंत पुणे पोलीस जे आहे ते पोहोचण्याचा अगदी प्रयत्न करतात आणि या चौकशीमध्ये असे विविध प्रश्न जे आहेत ते या तरुणांना विचारण्यात आलेले आहेत। त्यामध्ये सगळ्यात महत्वाची माहिती जी आहे की खरं तर हे जे व्हिडिओमध्ये दिसणारे तरुण आहेत ते हेच आहे का ही ओळख पटवणं सगळ्यात महत्वाचं होतं, कारण की त्यांना ताब्यात घेतलं होतं आणि नेमके तेच मुलं आहेत का, तर त्याच्या सगळ्या संदर्भातली कबुली या मुलांनी दिलेली पाहायला मिळाली की त्या व्हिडिओमध्ये जे मुलं आहेत की हेच 2 तरुण आहेत आणि त्यांनी ती कबुली दिल्यानंतर त्या ड्रग्जचं सेवन केलं हेही महत्वाचं होतं। कारण की आपण जर पाहिलं तर आरोप प्रत्यारोप होते समाज माध्यमांवर विविध गोष्टी होत्या की नेमकं ते ड्रग्सच आहे का इतर कोणत्या गोष्टी आहेत ह्याचं हे पाहणं महत्वाचं होतं। फॉरेन्सिकला काही सॅम्पल जे आहे ते देखील पाठवण्यात आले होते आणि या सगळ्याचा रिपोर्ट येणं बाकी असलं तरी आता तरुणांनीच कबुली दिलेली पाहायला मिळते। त्यामुळे हे स्पष्ट झालेलं आहे की ते अंमली पदार्थ होते आणि त्याचं सेवन ही मुलं करत होती आणि या पार्टी संदर्भात आता ही ऑर्गनाईज करण्यात आली। एवढ्या लेट नाईट ते बार आणि तो पब कशा पद्धतीने वेळेची मर्यादा आणखी काही धागेदोरे मिळतात का या सगळ्या प्रकरणाचे, याकडे सुद्धा लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद। पुण्यामधल्या वाढत्या गुन्हेगारीला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत अशी घणाघाती टीका संजय राऊतांनी केली आहे। तर या टीकेला आता फडणवीसांनी सुद्धा उत्तर दिलेलं आहे। पुणे हे ड्रग्स आणि गुन्हेगारीचं सगळ्यात मोठं केंद्र बनलं आहे। पुण्यामध्ये संस्कार आणि संस्कृती, विद्या हे केंद्र होतं आमचं। आज पुणे दुर्दैवानं गुन्हेगारी
अंमली पदार्थाचं मुख्य केंद्र महाराष्ट्रातलं होऊ पाहत असेल तर त्याला जबाबदार या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यावेळचे पालकमंत्री पुण्यातले, आणि आतापर्यंत गेल्या 5 वर्षात जे पोलीस आयुक्त पुण्याला लाभले आणि लोकप्रतिनिधी लाभले ते सगळे याला जबाबदार आहेत. विरोधकांनी याचं राजकारण करू नये आणि राजकारण करायचं असेल तर मग त्यांच्या 2.5 वर्षात काय घडलं ही प्रत्येक गोष्ट मला सांगावी लागेल. या ड्रग्सच्या संदर्भात त्यांच्या काळामध्ये काय काय होत होतं हे देखील मला सांगावं लागेल. पण माझ्याकरता हा प्रश्न कुठल्याही राजकारणाच्या पलीकडचा आहे, आमच्या पुढच्या पिढीचा प्रश्न आहे. त्यामुळे याच्यावर राजकारण न करता राज्य सरकारने जी कठोर भूमिका घेतलेली आहे त्याचं स्वागत झालं पाहिजे.